आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. उबाटा गटाचे नाशिक जिल्ह्यामधील माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेमधील 7 नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी एकनाथजी शिंदे यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासह नाशिक मनपामधील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे तसेच प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर उबाटा गटाचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले तसेच जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाटा युवसेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये तसेच सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे तसेच राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच किशोर अप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे तसेच महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. याचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश त्यांच्या समवेत उपस्थित असलेले भगवान अर्पण करून या सोहळ्याला प्रारंभ होतोय. नाशिक महानगरपालिकेतील उबाटा गटाचे नगरसेवक महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय. त्याप्रमाणे नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेवक नैना गांगुर्डे, नगरसेवक विष्णुपंत बेंडकुळे, नगरसेवक प्रवीण पाळदे, नगरसेविका पल्लवी पाटील, नगरसेवक निलेश ठाकरे, नगरसेविका उषाताई शेळके या त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सोमनाथ फडोळ, जिल्हा परिषद सदस्य निलेश साळुंके, विलास आहेर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश मुन्ना कडलक, राहुल पाटील, नितीन मोहिते, सुनील मते, उबाटाचे युवासेना तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, उत्तम शेठ कडली, शरद ढोगळे, अरुण रोकडे या सर्वांचा व्यासपीठावर मी ज्यांचं नाव घेतोय त्यांनी साहेबांना समोर जायचंय. आपला प्रवेश झाल्यानंतर कृपया व्यासपीठावरची गर्दी कमी करायची. खंडू भोये सभापती चमक, रमेश भोये सरपंच, दिलीप चौधरी सरपंच, दशरथ धांडे उपाध्यक्ष इगतपुरी राष्ट्रीय काँग्रेस, राजेश मोरे, नितीन भागवत युवासेना आणि जावई पण जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याई पण प्रवेश घेतलाय. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. असे जावई म्हणजे आपलं एक शिवसैनिक वाढलं, त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता. मी म्हणून त्याला म्हणालो, बरं तू बाबा एवढा उशीर का केलास? तर बोले सगळ्यांना सोबत घेऊन यायचं ना मला. त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती. मला वाटतं हा एक टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा होईल. मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही. शिवसेना आपली पक्की धनुष्यबाण पक्का आहे. नाही, शिवसेना खरी शिवसेना. आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि
ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, आनंद दिघे साहेबांच्यावर टीका केली, त्यांना जनतेने जागा दाखवली. खरं म्हणजे रोज शिवासाहेब टीका आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही 40-50 आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला, शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो, शिवसेनेमध्येच उठाव झाला. जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं, बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करेन, त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं, उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पायउतार झालो. दादा भुसे पण मंत्री होते, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. मला सांगा, सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला 10 वेळा विचार करतो. आमदार आणि मंत्री पद सोडून त्यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर भाई, आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही. विलास खाली बसा. हे आपण जर बघितलं, आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील. आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेला नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि त्या कामाला महत्व दिलेलं आहे. परंतु काही सगळ्या निवडणुका किंवा सगळे पद आपल्याला मिळतात असं नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील. आपल्याकडे सुद्धा आपण येतो त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे, त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचे, आपण आमचे नावं सुद्धा पाठवले होते. परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही. तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही. शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही. आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही. परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो. परंतु भाई, एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही 2-2, 3-3 विधानसभा, एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद. मग सर्वात महत्वाचं, आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे? तरी पण आम्ही कधी खचलो नाही. कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून, आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी व्यक्त करत होतो. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.